सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास 6वा. श्रोतेजन स्तवन. श्रीराम आता वंदू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नांचे. जे नाना अर्थावृत्ताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष. जयांची धारणा पार जे ईश्वराचे अवतार नातरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे. की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी जयाचे सभा मंडळी परम शोभा. हृदयी वेद गर्भ विलसे मुखी सरस्वती विलासे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. जे पवित्रपणे वैश्वानर जे स्फूर्ती किरणांचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये. जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी. जयांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्रांसी लक्षिले मने जयांच्या. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलिलो निशंक भाग्य पुरुष कायेक सेवित नाही. सदा सेविती दिव्याने पालटा कारणे आवेटने तैसीच माझी वचने पराकृते. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. तैसा मी एक वाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचाळ बरळ करू पाहे. व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनांची. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोललो सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परिसामर्थ्य असे तयाच्या अंगी तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. व्याघ्र शिव भयानक देखोनी भयचकित लोक परिदयांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती. तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतापाशी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. आपलेची बोले वावगे तयाची संपादनी करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यूनते पूर्ण करावे. हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन तैसे तुम्ही संत सज्जन माय बाप विश्वाचे. माझा आशय जाणोनी जीवे आता उचित ते करावे पुढे कथेचे अवधान द्यावे म्हणे दासानुदास. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास 6वा. श्रीराम 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 श्रीराम.